भेटली. अंश, येतोस का अंश? व्यवस्थित बॅटिंग आहे. अंशचे 2 विकेट राहिलेत, त्याला खेळू दे. एक दिवस मी नाही तर काम झालेलं दिसत नाही अजून. निखिल, निखिल घरी येतोस का? आलोच, परत येतो संध्याकाळी. आज तू शेवचे होता ही. माझे 2 विकेट नाही झाले तर मी बॅट नाही देणार. काकी आज उठायला उशीर झाला तुम्हाला? हा 5:45 वाजले. मला पण आज उठायला उशीर झाला. मी खरं तर तुमच्या आधी उठले होते, बघितलं बाहेर तुम्ही उठला नव्हता. ते मांजर कडी वाजत होतं, त्यानंतर तुम्ही उठला असताल ना. उशीर झाला जायला. हम्म मी 8ला 5 कमी होते. हम्म मग तेवढं बरं आहे की सुपरवायझर चांगला आहे. हम्म आणि मग पावसाची झिमझिमच लागली. मला पण उशीर झाला. नेमका शनिवार होता आज. तनु आली होती सोडवायला. 5 मिनिटासाठी माझी बस गेली सकाळी. हा. आणि समोरच सर पण थांबलेले होते. शनिवारची पूजा असते अशा शाळेत. आणि त्यात ती दोन तीन मुलांची भांडणं झाली होती, तर त्यांना आणलं होतं तिथं. आणि ती मुलं तर एवढी आगावासारखी बोलत होती ना, एकमेकांशी सरांच्या समोर एकमेकांना शिव्या देत होती. आताच्या मुलांना बोलायची सोयच नाही. सोयच नाही खरंच. ते सहन पण नाही आई-वडिलांनी करून बोलले घेत. तर ते जीवाचं काही सुद्धा करू शकतात. आता घाबरतच नाही. आज शिक्षकांनाच काय, आई वडिलांना पण घाबरत नाही पोरं. पहिले किती घाबरायचे. आताची मुलं नाही घाबरत. हम्म जेवायला किती वेळ आहे का? 15 मिनिटं लागतील अजून. तुला सुट्टी कधी आहे? आता तर सध्या लोड आहे, तर मी तुला 2 दिवसांनी सांगेन. मला विचार चालला होता, पुढच्या महिन्याची जी पौर्णिमा आहे त्या दिवशी आपलं घराचं काम सुरू करायचं होतं आपल्याला. पण ते आकाशकंदील वगैरे काढून टाक. दिवाळी होऊन खूप दिवस झाले आता. ते काय असेल ते सगळं पॅक करून ठेवून दे. सुट्टीच्या अर्जच काय झालं तुझ्या? दिलाय अर्ज. 2-3 दिवसात सांगतील आता. बघ तेवढं लवकर जरा. हो. मम्मी, हे बघ माझं ड्रॉइंग. अरे वा, छान काढले ड्रॉइंग. तूच काढलंय ना? हो. अंश, अभ्यासाला जर बसला नाहीस ना तर मार खाशील आता. याला तर बोलण्यात काय अर्थच राहिलेला नाहीये. काय हो, मी आले तेव्हा कसं होतं आपलं घर, आणि आता कसं झालंय? आणि आता आपल्याला ही जागा पण कमी पडायला लागली आहे. कधी बांधकाम चालू करणार आहे तुम्ही? हो मान्य आहे. पैसे जेव्हा येतील तेव्हाच करू चालू आपण. आपल्या मुली पण आता जरा मोठ्या व्हायला लागल्यात. त्यांना पण आपण वेळ दिला पाहिजे जास्तीचा. समजू शकतो. नाहीतरी आपल्या घराची हालत पण खूप खराब झालेली आहे. पहिल्यासारखं मजबूत नाही राहिलेलं आपलं घर. या पुढच्या महिन्यात करूया चालू. आम्ही आपण इथं राहायला आलो 30 वर्ष 40 वर्षापूर्वीचं. या वस्तीवर काहीच नव्हतं. उगाच मोजकी 10-15 घरं होती. आता भरपूर सुधारणा झाली.
मी काय सांगते ऐकतोय ना? आज बाहेर ये, आपण कल्ली काढायचं आहे. दिवा ते असं थोडस दिवा दिवा कुठं चाललं हो मालकी कसं कसं गाव घ्या तुला माहिती नाही का तिकडून सोडीच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळी ते भाऊ राया रे bunch of brothers together, we wish together, and it's a happy day. Oh, happy birthday to you, dear friends. Oh, happy birthday to you, dear friends. God bless you forever, to bless you always, and it's a happy day. May God bless you forever, to bless you always, and it's a happy day. Oh, happy birthday to you, dear friends. A happy birthday to you, dear friend. अरे रे 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 केवढा केक कापून देऊ भाजी करत होता.